महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महसूल विभागाकडून नायब तहसीलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नसल्याने तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण। अधिक काम अधिक वेतन या नैसर्गिक न्याय तत्वाने व शासनाच्या धोरणानुसार सदर मागणी ही अतिशय रास्त व न्याय असूनही याबाबत शासन स्तरावरून विशेषतः महसूल विभागाकडून नायब तहसीलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही। त्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे बाबत दिनांक 3 एप्रिल 2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे, परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही। तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरून अद्यापही देण्यात आलेली नाही। संघटनेने नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याच्या अनुषंगाने शासनाला यापूर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती, परंतु महसूल प्रशासन महाराष्ट्र शासन यांनी या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही। तत्कालीन अप्पर मुख्य सचिव व महसूल मंत्री व वित्त मंत्री यांच्यासह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, तथापि त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने तसेच केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती बक्षी समिती समक्ष नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे 4800 रुपये वाढवण्याबाबत सादरीकरण करूनही तसेच कामाचे स्वरूप जबाबदारी इत्यादी बाबींची सर्व माहिती असूनही व वारंवार देऊनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना पदाधिकारी व सदस्यांची नाशिक मुख्यालयी दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीत नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग 2 चे पद असूनही ग्रेड पे व वेतन श्रेणी मात्र इतर विभागातील वर्ग 3 च्या पदाची असल्याने संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी राज्यस्तरीय बैठकीमध्ये मंत्रालयीन महसूल विभाग व बक्षी समिती यांना खंड 2 मध्ये नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याबाबतचा सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सदर रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना नाशिक मुख्यालयाच्या रायगड जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ यांनी सांगितले। महाराष्ट्र माझासाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। ते नायब तहसीलदार या संवर्गातील पदासाठी आहे। आपल्याला माहित आहे की नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग 2 चं पद आहे। सन 1998 पासून नायब तहसीलदार या पदाला राजपत्रित पदाचा दर्जा देण्यात आला आहे। आपल्याला माहित आहे की नायब तहसीलदार तालुक्यामध्ये काम करत असताना विविध प्रकारचे कामं करतात। कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करतात, पीठासीन अधिकारी म्हणून अर्धन्यायिक प्रकारचं कामकाज करतात, संजय गांधी योजना विभागाचे कामकाज करतात, पुरवठा विभागाचे कामकाज करतात। हे सगळं करत असताना कामाचा जो व्याप आहे त्या व्यापाबद्दल नायब तहसीलदार संवर्गाने कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही। कुठल्याही प्रकारची नवीन कामं असतील तर ती नायब तहसीलदार संवर्गातील अधिकारी अतिशय हिरिरीने आणि प्रामाणिकपणे काम करतात। असं असताना सुद्धा इतर जे वर्ग 2 चे इतर विभागातले जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, वर्ग 2 च्या पदावरचे आहेत, तरीसुद्धा त्यांना मिळणारा जो ग्रेड वेतन आहे ते 4800 आहे। अगदी मंत्रालयीन स्तरावरील जर वर्ग 2 चे पदं बघितलं तर त्यांचं वेतन 4800 आहे। कृषी विभागातील पदं असतील, शिक्षण विभागातील पदं असतील, त्यांचं सुद्धा वेतन जे आहे ते 4800 किंवा 4400 आहे। असं सगळं असताना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा विभाग असताना सुद्धा नायब तहसीलदारांना ग्रेड पे 4300 दिलेला आहे। तर आमची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की आम्हाला अधिकचं वेतन नको आहे। आमच्या जे न्याय हक्काचं आहे, जे इतर वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांना शासनामध्ये दिलं जातं तेच ग्रेड वेतन आम्हाला सुद्धा द्यावं।
अशी आमची मागणी आहे। या अनुषंगानं आम्ही 3 मार्च रोजी शासनाला निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर 13 मार्चला आम्ही सर्व विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 1 दिवस काम बंद आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आम्ही अशा पद्धतीने शासनाला विनंती केली होती की आमच्या मागणीचा विचार करा। तथापि मागणीचा आमचा विचार केला नाही, म्हणून आज 3 एप्रिलपासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार हे सर्व कामबंद आंदोलनामध्ये आहेत। जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।